हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल. चला तर मग बघू वर्ब. फोर्थ वन इज वर्ब. वर्ब इज अन ॲक्शन वर्ड. इट शोज ॲक्शन ऑर स्टेट. मीन्स वर्ब ही अशी आपल्याला क्रिया दाखवतं किंवा कृती दाखवते किंवा एखाद्या मॅटरची आपल्याला काय दाखवतं, स्टेट दाखवतं. एक्झाम्पल प्ले, ईट, रन, राईट, रीड आर द ॲक्शन्स. ह्या सर्व काय तुमच्या ॲक्शन ज्या तुम्ही डेली परफॉर्म करतात. मग आता शी राईट्स अ लेटर, दे प्ले क्रिकेट. मग शी राईट्स घेतला आपण. का घेतलं बरं शी राईट्स? बिकॉज शी इज अ सिंग्युलर नाऊन, सिंग्युलर थर्ड पर्सन नाऊन. सिंग्युलर नाऊनसोबत रूल आहे आपला की सिंग्युलर नाऊन जर आपण थर्ड पर्सनवालं सिंग्युलर नाऊन जर आपण घेत असेल तर वर्बसोबत आपण यस किंवा येस लावतो. आणि जर आपण प्लुरल नाऊन घेत असेल तर प्लुरल नाऊनसोबत आपण काय यूज करतो, ओनली बेस वर्ब. इथं आपण वर्बला यस येस लावणार का? नाही. इथं फक्त दे प्ले येणार, शी राईट्स. जर मग एखादा नेम घेतलं मी, रिया घेतलं मी, रिया रन्स. इथं रिया काय झालं, एखादं नेम झालं. मग सिंग्युलर नाऊन म्हटल्यानंतर कोणते कोणते येणार? he, she, some names, or it are the singular noun, and plural noun they, we are the plural noun. मग प्लुरल नाऊन सोबत आपण घेणार ओनली बेस वर्ब आणि सिंग्युलर नाऊन सोबत आपण घेणार वर्ब प्लस ES. देन वी विल डिस्कस अबाउट ॲडवर्ब. फिफ्थ वन इज ॲडवर्ब. आता ॲडवर्ब काय, तर ॲडवर्ब इज अँड ॲडवर्ब टेल्स अस हाऊ, व्हेन, वेअर और हाऊ मच अँड ॲक्शन हॅपन. ॲक्शन झाली म्हणजे वर्ब झालं, वर्ब म्हणजेच ॲक्शन वर्ड. मग ॲक्शन झाली पण ती कशी झाली, किती प्रमाणात झाली, कधी झाली आणि कुठे झाली, त्याला आपण काय म्हणणार, म्हणजे ॲडवर्ब म्हणणार. की एखाद्या ॲक्शनबद्दल एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन देत आहे किंवा त्याच्या ॲक्शनबद्दल डिस्क्राईब करत आहे, किंवा ॲडवर्ब हे अनदर ॲडवर्बबद्दल डिस्क्राईब करत आहे, किंवा मग ॲडजेक्टिव्हबद्दल ॲडवर्ब काय देत आहे, एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन देत आहे. It means adverb describe about adjective, verb or another adverb. And most of adverb end with ly. All नाही, सर्व adverb ly नी एंड होणार का? नाही. पण मोस्ट ऑफ ॲडवर्ब हे ly नी एंड होतात. आता ॲक्शन झाली तर फर्स्ट वन हाऊ, कशी झाली, फास्ट झाली असेल किंवा स्लोली झाली असेल. देन सेकंड वन व्हेन, केव्हा झाली असेल, आज झाली असेल किंवा उद्या किंवा परवा होईल किंवा काल होऊन गेली असेल. वेअर, इथं झाली असेल किंवा तिथे झाली असेल. हाऊ ऑफन, ऑलवेज होत असेल, कधी कधी होत असेल. हाऊ मच, किती प्रमाणात झाली असेल, जास्त प्रमाणात झाली असेल, कमी प्रमाणात झाली असेल. जर आपण एक्झाम्पल बघायचं म्हटलं तर शी रन फास्ट. शी रन्स घेतला आपण. का घेतलं रन्स, तर आपण वरतीच रूल बघितला, सिंग्युलर नाऊनसोबत आपण काय घेतो, वर्ब प्लस यस ES. आपल्या ॲक्शन वर्बला आपला जो वर्ब आहे याला काय लागतं, यस किंवा ES लागतं. आणि शी रीड्स क्विकली. आता हे एक एक्झाम्पल घेतलं आपण की ती फास्ट वाचते किंवा ती क्विकली वाचते, एकदम लगेच वाचते. आणि ती कशी पडते, तर ती फास्ट पडते. मग आपण अजून आणखी एखादं एक्झाम्पल घ्यायचं म्हटलं तर आपण म्हणू शकतो ही रन स्लोली. ही रन्स स्लोली. मोस्ट ऑफ जे आपले ॲडवर्ब आहेत ते कशाने एंड होतात, ly नी. फॉर एक्झाम्पल स्लोली, फास्टली, लवली, केअरफुली, क्विकली आर द एक्झाम्पल ऑफ ॲडवर्ब्स. थँक्यू फॉर वॉचिंग.